नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक नवीन अपडेट सरकारमार्फत पब्लिश करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये नगर परिषदची भरती 2026 येणार आहे। तर या अनुषंगाने नवीन जो काही सेवा प्रवेश आदेश आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, आणि ज्यामध्ये गट क आणि गट ड या पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे, त्याचबरोबर पदोन्नतीने किती पद्धतीनं म्हणजे किती प्रकारात किती प्रमाणात जे पदे आहेत ते भरले जाणार आहेत, त्याचबरोबर सरळ सेवेने किती पदं भरले जाणार आहेत याबद्दल डिटेल असा या ठिकाणी जो GR आहे किंवा या ठिकाणी जो आदेश आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे। तर त्या नेमका आदेशामध्ये काय आहे, तर नवीन सेवा आदेश काय आहे, त्याचबरोबर पदांची माहिती आहे, किती टक्के जे पद आहेत ते सरळ सेवेने भरले जाणार आहेत आणि कोणकोणते आहेत हे सुद्धा त्यात सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पदाची पात्रता काय आहे आणि जाहिरात ही किती पदांची असेल। आता जाहिरात जी आहे ती या ठिकाणी सरळ सेवेने येणारी जी जाहिरात आहे ती या ठिकाणी किती पदाची आहे, एकूण पदे जे आहेत हे आहेत 3129 जे जागा आहेत त्या रिक्त आहेत आणि ह्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत। आणि जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की नवीन नियम नवीन आदेश या ठिकाणी ह्या सर्व सरळ सेवेसाठी लागू होतील। त्यातलाच हा एक प्रकार आहे की ज्यामध्ये की नगर परिषद गट क असेल किंवा ड असेल याच्यासाठी हा नवीन आदेश लागू करण्यात आलेला आहे। आता हा नेमका आदेश काय आहे तो आपण इथं समजून घेऊ आधी। तर यामध्ये महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत या ठिकाणी ही जी प्रति आहे जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा ना देण्यात आलेली आहे, आणि ही कधीच या ठिकाणी हा आदेश आहे 23 फेब्रुवारी 2026 आहे। यामध्ये काय सांगितलं विषय की राज्यातील नगर परिषद आस्थापनेतील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया बाबत, ठीक आहे, हा आदेश आहे की लवकरच काय होणार आहे, भरती प्रक्रिया होणार आहे। परंतु ही भरती प्रक्रिया करत असताना नेमकं पदोन्नतीने किती जागा भरायच्या आहेत, सरळ सेवेने किती भरायच्या आहेत आणि दोघांचाही काय आहे क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, मग आपल्या साठी महत्त्वाचं काय आहे तर नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहेत आणि किती प्रमाणात पद जे आहेत हे सरळ सेवेतून भरले जाणार आहेत हे आपण यामध्ये पाहू। आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी की प्रशासकीय आदेश आहे, ओके, ज्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की गट क बदल, ओके, महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगर नागरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापनेतील गट क च्या महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग पदा व्यतिरिक्त, ओके, संवर्गनिहाय, ओके, की पदांची विहित शैक्षणिक व इतर जे अर्हता आहे पात्रता जे आहे हे यामध्ये सांगण्यात आलेली आहे। आता यामध्ये पहिला आहे की याच्यामध्ये गट क साठी जे असणार आहे नगर परिषद नगरपंचायती यामधील गट क ची जी पदं आहेत, आता पहिलं तर काय आहे ही जी वरिष्ठ पदं आहेत, ओके, किंवा वरिष्ठ लिपिक आहे। आता ही वरिष्ठ लिपिक गट क जे आहे हे जे पद आहे हे 100% काय असणार आहे, पदोन्नतीने असणार आहे। ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा अनुभव प्रशासनातील जो अनुभव आहे किंवा लिपिक आणि टंकलेखक किंवा रोखपाल असेल आणि ज्याला 3 वर्षाचा अनुभव असेल तो व्यक्ती काय आहे प्रमोशननं वरिष्ठ लिपिक होणार आहे। ठीक आहे, म्हणजे हे काय आहे ते आपल्यासाठी काही या ठिकाणी ही जागा नाही। तो दुसरा मुद्दा आहे या ह्याच्यामध्ये की सेकंड लिपिक व टंकलेखक हे सगळं तुमच्यासाठी आहे। म्हणजे आता इथं की लिपिक आणि टंकलेखक जो आहे गट क आहे ज्यामध्ये 50% जी जागा आहेत ते सरळ सेवेने भरले जातील, 50% जे आहे ते पदोन्नतीने भरले जातील। आता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, सरळ सेवेमध्ये ज्या जागा या ठिकाणी ह्या लिपिक टंकलेखकच्या आहेत त्यासाठी नेमकं काय लागतं तर पहिलं क्वालिफिकेशन आहे या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी, ओके, म्हणजे एनी तुमच्याकडे ग्रॅज्युएट तुम्ही असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मराठी 30 आणि इंग्लिश 40 असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर MSCITचं जे काही या ठिकाणी प्रमाणपत्र आहे किंवा समकक्ष असलेली एक शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं गरजेचं आहे। तर हे कशासाठी आहे या ठिकाणी लिपिक आणि टंकलेखक आता 50% पद या ठिकाणी प्रमोशन भरले जाणार। तर यामध्ये लक्षात ठेवा सरळ सेवेमधले 50%। नंतर या पुढे तिसरं जे आहे आपण तिसरं पाहू ते म्हणजे काय आहे की लघुटंक लेखक आहे, ओके, लघुटंक लेखक। आता यामध्ये लघुटंक लेखक जे आहे हे गट क आहेत हे 100% काय आहे सरळ सेवेने आहेत, म्हणजे याच्यासाठी एक्झाम होणार आहे। ठीक आहे, 100% सरळ सेवेने म्हणजे याच्यासाठी एक्झाम असेल। यामध्ये काय आहे एनी ग्रॅज्युएट तो मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठाची काय आहे की
शाखेची काय आहे पदवी असणं गरजेचं आहे. महत्त्वाचं काय आहे पदवी कुठल्याही शाखेची. आणि मराठी व इंग्रजी लघु टंकलेखनाचे 80 या ठिकाणी काय आहे स्पीड असणं गरजेचं आहे. मराठी 30 आणि इंग्रजी जे आहे हे 40 असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSCIT जे आहे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि मराठी विषयाचं ज्ञान. तर या बाबी ज्या आहेत ह्या काय आहेत अर्हता आहेत किंवा या ठिकाणी की या कंडिशन आहेत किंवा की तुम्हाला लघु टंकलेखक होण्यासाठी म्हणजे 100% सरळ सेवा आहे. त्यानंतर वाहन चालक गट क तांत्रिक सेवा आहे या पूर्णपणे 100% सरळ सेवेमधून आहेत म्हणजे ह्याची परीक्षा होणार आहे. या ठिकाणी सुद्धा एक्झाम होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजे SSC ओके उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे 10th बेस जे आहे हे असणार आहे. आणि यामध्ये हलके वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे ओके त्याच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. वाहन चालविताना 3 वर्षाचा अनुभव असावा. त्यानंतर मोटार वाहन दुरुस्ती देखभाल कामासंबंधी त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत होणं गरजेचं आहे शासनाच्या. आणि मराठी भाषेचं ज्ञान. तर हे वाहन चालकासाठी काय पात्रता आहे तो 10वी पास असला पाहिजे. ठीक आहे. यामध्ये हे SSC असणं गरजेचं आहे ॲटलिस्ट. ठीक आहे. त्यानंतर पाचवं जे पद आहे ते सुद्धा सरळ सेवेनं भरलं जाणार आहे. ते म्हणजे कोणतं आहे या ठिकाणी उद्यान पर्यवेक्षक. उद्यान पर्यवेक्षक जो आहे हे सुद्धा काय आहे या ठिकाणी सरळ सेवेने 100% सरळ सेवा असणार आहे. यामध्ये मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BST ओके हॉर्टिकल्चर जे आहे ॲग्रिकल्चर असेल फॉरेस्ट पदवी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा जो काय अनुभव आहे तो या ठिकाणी त्या उमेदवारास असेल तर त्याला काय आहे प्राधान्य असणार आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा 6 नंबर जो आहे तो ग्रंथपाल आहे गट क आहे. आता यामध्ये ग्रंथपाल काय आहे हे पूर्णतः पदोन्नतीनं आहे ओके त्यामुळं यामध्ये आपला काही रोल असणार नाही सरळ सेवेचा. त्यानंतर या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल जो आहे ओके सहाय्यक ग्रंथपालच नंतर काय होतो ग्रंथपाल होतो. सहाय्यक ग्रंथपाल 100% काय आहे या ठिकाणी सरळ सेवेमधून आहे. आता ह्याला काय लागणार आहे याच्यासाठी लागतं या ठिकाणी बिलीप ओके म्हणजे या ठिकाणी ग्रंथपालाची जे काय ग्रंथालय शास्त्राची पदवी असणं गरजेचं आहे ओके. आणि ज्याचं पदव्युत्तर आहे MLib आहे तो या ठिकाणी काय त्याला प्राधान्य असणार आहे. मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 7 त्यानंतर पुढे आपण जाऊ 8 नंबरचं जी पोस्ट आहे. तर यामध्ये 8 नंबर जे आहे ते काय आहे तांत्रिक सेवा आहे. आता तांत्रिक सेवामध्ये काय आहे गाळणी चालक आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे गट क तांत्रिक सेवा आहे. ही पूर्णतः 100% जे आहे ही सरळ सेवेमधून आहे. ठीक आहे. तर यामध्ये शासन मान्य विद्यापीठाची विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणं गरजेचं आहे. ओके हे शासन मान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र ओके केमिस्ट्रीचा तो काय असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता मान्यता प्राप्त संस्थेचे DMLT ही जी पदवी आहे ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान त्यानंतर MSCIT. ठीक आहे. हे झालं गाळणी चालक किंवा या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक. त्यानंतर पुढे आहे की जोडारी किंवा वीज तंत्री जे आहे ओके तर ही सुद्धा काय आहे डायरेक्ट सरळ सेवा आहे. याच्यामध्ये ही सुद्धा तांत्रिक सेवा सरळ सेवेमधून हे पद भरले जाते. याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC ओके या ठिकाणी हे सुद्धा काय आहे 10th बेसिसवर आहे. त्याचबरोबर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची काय आहे या ठिकाणी म्हणजे ITI ची या ठिकाणी इलेक्ट्रिक जो काही कोर्स आहे वीज तंत्री जो कोर्स आहे किंवा नळ कारागीर जो आहे तो या ठिकाणी त्यानं पूर्ण केला पाहिजे. आणि संबंधित कामाचा त्याला काय आहे 3 वर्षाचा अनुभव असणं सुद्धा गरजेचं आहे. हे झालं वीज तंत्री. नंतर पंप ऑपरेटर आहे हे सुद्धा काय आहे सरळ सेवेमधून पद आहे गट क च. यामध्ये सुद्धा SSC म्हणजे या ठिकाणी 10वीच्या बेसवर ही या ठिकाणी एक्झाम असणार आहे किंवा त्याचं क्वालिफिकेशन असणार आहे. दुसरं या ठिकाणी की ITIचा तो पंप ऑपरेटर या विषयाची त्याची जे प्रमाणपत्र आहे त्याकडे असणं गरजेचं आहे आणि अनुभव असणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. त्यानंतर तारतंत्री वायरमन जे आहे गट क जे आहे तांत्रिक सेवा हे सुद्धा सरळ सेवेमधून डायरेक्ट या ठिकाणी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये किंवा की तो SSC असला पाहिजे. त्याचबरोबर काय आहे ITI झाला पाहिजे वायरमन त्याचं पूर्ण असलं पाहिजे आणि अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे 12 नंबर आपण बघू. या ह्याच्यामध्ये 12 नंबर काय आहे अनुरेखक आहे. ओके अनुरेखक जो आहे
तो काय आहे या ठिकाणी हा सुद्धा सरळ सेवेनं भरला जाणार आहे. 12 नंबर अनुरेखक आहे. ठीक आहे. आता यामध्ये की HSC तो 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील अनुरेखक किंवा तशा पद्धतीची जी हे आहे कोर्स आहे तो उत्तीर्ण असला पाहिजे. कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजे 12वी बेस प्लस ITI. त्यानंतर आरेखक ओके तांत्रिक सेवा आहे ही पण सरळ सेवेमधून 100% म्हणजे इथं परीक्षा असणार आहे सगळ्या पदासाठी. यामध्ये सुद्धा SSC असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासन मान्य संस्थेतील ॲटोकार्ड ओके ॲटोकॉर्ड जो कोर्स आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे आणि अनुभव असेल तर प्राधान्य याच्यामध्ये दिलं जाईल. हे झालं 13. त्यानंतर 14 जो आहे या ठिकाणी रोखपाल आहे. ओके आता हे जे आहे रोखपाल हे पद कसं आहे गट क चं आहे. 100% पद जे आहे ते सरळ सेवेने भरले जाणार आहेत. ओके त्यामध्ये एक तर तो मान्यताप्राप्त शाखेची पदवी म्हणजे तो पदवीधर असला पाहिजे कुठल्याही या ठिकाणी स्ट्रीम मधला तो चालतो. नंतर राज्य शासनाची मराठी 30 इंग्रजी 40 असणं गरजेची आहे. MSc असणं गरजेचं आहे. हे कशासाठी रोखपाल साठी. ठीक आहे. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी इथं काय आहे एलिजिबल आहे. त्यानंतर अग्निशामक जे आहे यासाठी काय असणार आहे आता इथं की प्रमुख अग्निशामक विमोचक जो आहे तो पदोन्नतीने असेल. परंतु यामध्ये वाहन चालक कम ऑपरेटर म्हणजे यंत्रचालक ज्याला म्हणतात गट क ही सरळ सेवा असेल. आता यामध्ये ह्याची शैक्षणिक पात्रता काय आहे तर एक तर काय आहे 10वी असला पाहिजे. 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी की राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्र जे आहे ओके ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं हे केंद्र असतं ज्यामध्ये किंवा केंद्र सरकारचं ज्यामध्ये 6 महिन्याचा जो कालावधी आहे त्यानं प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे अग्निशामकचं. तर त्याला या ठिकाणी ही एक्झाम देता येणार आहे. त्याचबरोबर जड वाहनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि त्याला या ठिकाणी मराठीचं ज्ञान आणि त्याचबरोबर इथं शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे. महिला असेल त्या ठिकाणी उंची 165 सेंटीमीटर आहे आणि यामध्ये महिला असेल ते 157 आणि पुरुष असेल ते 165 या ठिकाणी उंची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चेस्ट सुद्धा दिलेली आहे. तर त्यानंतर पुढे की सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे ओके सार्वजनिक आरोग्य विभागाचा जर आपण विचार केला तर यामध्ये 17 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी. आता हा जो आहे हा सरळ सेवेनं असणार आहे. ओके आणि यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे तो MBBS असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य सहाय्यक महत्वाचं आहे बघा. ओके आरोग्य सहाय्यक नगर परिषदेमध्ये हे सर्वात महत्वाचं पद आहे जे विद्यार्थी या ठिकाणी काय आहे किंवा की त्यांचं 12वी झालेलं आहे. ओके यामध्ये किंवा की त्याला काय होता येतं आरोग्य सेवक होता येतं. सरळ सेवेमधून ही एक्झाम असणार आहे म्हणजे सर्व पोस्ट ह्या आरोग्य सेवकाच्या या ठिकाणी सरळ सेवेने घेतले जाणार आहे. यामध्ये 12वी त्यानंतर शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यासाठी विविध केलेला किमान या ठिकाणी 12 महिन्याचा जो काही प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे ओके स्वच्छता निरीक्षण तो पूर्ण करणे गरजेचं आहे आणि संबंधित विषयाचा कामाचा जो काही 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. 12वी त्यानंतर या ठिकाणी बहुउद्देशीय कर्मचाऱ्यासाठी किमान 12 महिन्याचा प्रशिक्षण जो काही कालावधी आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. हे झालं आरोग्य सहाय्यक. त्यानंतर परिचारिका जे आहेत नर जे आहेत ह्या 100% या ठिकाणी की सरळ सेवेमधून असतील. त्यामध्ये SSC 12वी ओके प्लस काय असणार आहे या ठिकाणी नर्सिंगचा जो कोर्स आहे त्याने या ठिकाणी तो नर्सिंगचा कोर्स जे आहे की या ठिकाणी नर्सिंग पदविका जी आहे ती कंप्लीट असणं गरजेचे आहे. 12वी आणि पदविका असणं गरजेचे आहे आणि त्यांना परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालय असतील त्यामध्ये त्यांना या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झालं या ह्याच्यामध्ये हे 19 नंबरचं पद. ओके त्यानंतर पुढे आहे शिपाई. ओके आता यामध्ये शिपाई जे आहे तर हे जे पद आहे शिपाई हे पद कोणते असणार आहे हे नगर परिषद नगर पंचायत आस्थापनेतील गट ड ची ही पद असणार आहेत. मग ड च्या पदासाठी नेमकी पात्रता काय आहे ते आपण इथं पाहू. आता यामध्ये पहिलं जे पद आहे ते म्हणजे काय असणार आहे शिपाई असणार आहे. पहिलं पद आहे शिपाई जे सरळ सेवा संपूर्णतः सरळ सेवेनं या ठिकाणी भरलं जाणार आहे आणि यामध्ये काय आहे 10वीच्या बेसवर या ठिकाणी ही शिपाई जे पद आहे ते तुम्हाला मिळवता येतं. क्वालिफिकेशन जे आहे ते 10वीवर असणार आहे शिपाईसाठी. नंतर हवालदार किंवा नाईक आहे या ठिकाणी हा जो आहे हा पदोन्नतीनं आहे. ठीक आहे म्हणजे आपला हा कामाचा नाही. नंतर वॉलमन जे आहे हा सरळ सेवेनं असणार आहे. यामध्ये तो 10वीचं त्याला या ठिकाणी तो उत्तीर्ण असला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी ITI ची नळ कारागीर या विषयाची त्याची काय असली पाहिजे किंवा की तो अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. तो हा झाला वॉलमन झाला. ओके त्यानंतर अग्निशामक विमोचक जो आहे गट ड आहे
ही सुद्धा 100% सरळ सेवा आहे. शैक्षणिक अर्हता काय आहे? 10वी. आणि त्याचबरोबर काय आहे? अग्निशामक जे प्रशिक्षण केंद्र आहे त्यामध्ये त्याने या ठिकाणी 6 महिन्याचा जो कोर्स आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि याला फिजिकल या ठिकाणी कंडिशन सुद्धा दिलेली आहे. तर हे या ठिकाणी 4 नंबरचं पद आहे. त्यानंतर मुकादम जो आहे, ओके, त्यामध्ये पदोन्नती नसेल. त्यानंतर सफाई कामगार जो आहे, ओके, सफाई कामगार असणार आहे. सफाई कामगार सुद्धा यामध्ये की नामनिर्देशित वारसा हक्काने 7वी उतरणं हा सफाई कामगार असणार आहे. ओके, तर या पद्धतीनं हे जे पद आहेत, ओके, तर हे सगळे पद जे आहेत या ठिकाणी हे भरले जाणार आहेत. ओके, तर हे सफाई कामगार म्हणजे की सर्व पदांची जी माहिती आहे ते ह्याच्यामध्ये दिलेली आहे. इव्हन ह्याची PDF जी आहे आपण आपल्या टेलिग्रामला काय केलेली आहे, टाकलेली आहे, ती जरूर बघा. आणि येणारी जी भरती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी सरळ सेवेसाठी अभ्यास करतात त्यांना आपण कोणत्या पदासाठी प्रिपेअर करू शकतो, ओके, हे तुम्हाला आता समजलं असेल. आणि त्याचबरोबर एकूण पद जे आहे 3129 जागा रिक्त आहेत आणि लवकरच सरकार या ठिकाणी ह्याची जाहिरात काढू शकतं. त्यामुळं त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी डेडिकेटेड असे नगर परिषद भरतीसाठी 2026 ही बॅच लॉन्च केलेली आहे. अगदी माफक शुल्क आहे, ते म्हणजे फक्त 999 रुपये फी आहे. त्यामध्ये की तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, नोट्स, त्याचबरोबर या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर संपूर्ण सरळ सेवेची बॅच म्हणजे यामध्ये सगळ्याच सरळ सेवा बॅच ज्या आहेत ते इन्क्लूड आहेत. त्याचबरोबर टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी इथे कव्हर होतील. अगदी 1499 रुपये फी आहे. तर या सर्वांसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आपल्या प्ले स्टोरवरून काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि या PDF साठी किंवा इतर प्रकारच्या बाबीसाठी आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, हे जरूर जॉईन करा. त्याचबरोबर काही क्युरी असेल तर यावर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला या ठिकाणी हे महत्त्वाची जी अपडेट आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. जर पोहोचली नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर मित्रांना सुद्धा शेअर करा विसरू नका. त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी ह्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या की तुम्हाला समजलं आहे का या ठिकाणी नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहे. ठीक आहे, थांबू, आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.